मंडळी, यंदाच्या कोकण दौऱ्यामध्ये कोकणातील रामक्षेत्र अशी ओळख असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील सप्तेश्वर मंदिराचे आम्हाला दर्शन घेण्याचं भाग्य मिळालं आणि महाशिवरात्रीच्या या योगाने तुम्हालाही या व्हिडिओद्वारे सप्तेश्वराचं दर्शन घेता येणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ नक्की आवडेल तेव्हा लाईक करा आणि शेअर करा। घनदाट देवराईत स्वयंभू महादेवाचं हे स्थान मध्यमयुगीन काळातील प्राचीन जलव्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना आहे। येथील सुखद अशी शांतता अनुभवण्यासाठी आणि जलव्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक भाविक इथे भेट देतात आणि दर्शन घेतात। येथील मुख्य आकर्षण म्हणजे एका कुंडामध्ये 7 झऱ्यांचं पाणी एकत्र येतं। त्यामुळे या स्थानाला असलेल्या मंदिराला सप्तेश्वर मंदिर असं म्हटलं जातं। सुंदर गर्भगृह, मंदिराजवळ असलेली 2 कुंड, त्यामागे चिऱ्याच्या दगडांमधील भक्कम 7 कमानी असलेल्या कोठ्या, त्यावरती सुंदर असं केलेलं वृक्षवेलींचं नक्षीकाम, कमळ, शलभ यांची शिल्प कोरलेली आपल्याला इथे दिसतात। मंदिराच्या आवारात असलेल्या या कोठ्यांमध्येही 2 छोट्या अशा दगडी शिवपिंडी आहेत आणि या मंदिरापर्यंत कसे पोचावे याची संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। संगमेश्वर इथे असलेल्या सप्तेश्वर देवस्थानाला आता भेट द्यायला आलो आपण। तुळशी वृंदावनामध्ये हे नंदी महाराज बसलेले आहेत। सुंदर गणपती आहे आणि हे सुंदर गाभारा आहे हा। आणि जो मंदिराचा मुख्य गाभारा आहे, सप्तेश्वराचं जिथे स्थान आहे, तिथे महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नाही आहे। ओम नमः शिवाय। इथे तुम्हाला पाणी दिसतंय आणि पावसातनं हा परिसर पूर्ण पाण्याखाली गेलेला असतो। इकडून या पायऱ्या आहेत, तर हा पावसातून हा गेट बंद करतात कारण पाण्याखाली असतो म्हणून। ही समोर आहे ती जुनी दीपमाळ आहे। संपूर्ण अशात पण पिंडी। मंदिराच्या आवारात हे चुन्याचे जाते आहे। येथील बांधकामासाठी चुन्याचा वापर करण्यात आला होता आणि ते मळण्यासाठी वापरण्यात आलेलं हे दगडी जातं आपल्याला इथे बघायला मिळेल। हे एक कुंड आहे, त्याची थोडंसं तिकडे बांधाची पडझड झालेली आहे कारण 12 महिने पाणी असतं। इथे एक कुंड आहे आणि इथे गोमुख आहे आणि या गोमुखातनं पाणी येतं आणि याच्या आतमध्ये पाण्यांमध्ये छोटे छोटे मासे आहेत, त्याला गवळणी म्हणतात ना, हो गवळणी। तुम्हाला दिसतील। पाणी स्वच्छ आहे वो किती। हो, आणि इथे पण 2 छोट्या महादेवांच्या
छोटे छोटे पिंडे आहेत आणि किती पाणी पण किती सुंदर शांतपणे वाहत आहे. किती छान नाही. असं सुंदर हिरव्या गर्द वनराईमध्ये असलेलं सप्तेश्वराचं मंदिर आणि पक्ष्याचा आवाज येतोय ना. ऐकूया आपण आवाज. जाऊ शकतो. वरती हे लावलेत ना दिवे. जाऊ शकतो. माहिती नाही जातात आता दिवे लावलेले आहेत पण ठीक आहे नको जाऊस. खाली देव आहे ना. सुंदर. मस्त कांदा भजी बनतायत आणि आमटी बनली आहे. मामा तुम्ही रोज इथेच लावता स्टॉल की आता म्हणजे 6 महिना झाला कायमच आहे चालू. कायम चालू आहे ना. हो. कारण की ह्याच्या आधी कसं जे सांगायचे ते इथे काही खाण्यापिण्याची व्यवस्था नव्हती. हो. आता पण नाही ऑर्डर प्रमाणेच असतं. आता एक जेवण होतं ऑर्डरचं म्हणून. अच्छा फोन करून सांगितलेला तुम्हाला. अच्छा म्हणजे तुमचे नंबर दिलेत त्याच्यावरती कळवायचं इकडे येणार असतील त्यांनी फोन करून सांगा की जेवायला किती माणसं येणार आहेत ते किती वाजेपर्यंत. बोर्डवर नंबर आहेत आपले. हो बोर्डवरचे नंबर दिले. किती माणसं आहेत? आम्ही 5 जण आहेत. आमची घर आहेत तिकडं. होय. ओल्या काजू मिळाल्या. ओल्या काजू मिळाल्या तुला ते पिशवीत आहेत. बापरे. जरा दाखव पिशवी उघडून फक्त. अरे बापरे बऱ्याच मिळाल्या. किती वेळ शोधल्यास? झाला 1 तास झाला. 1 तासात. आता नव्याचं करतील घराला. मस्त आमटी भात चवळीची भाजी आणि गरम कांदा भजी. अशोक जंगम. अच्छा बोर्डवर सगळं आहे. होय ना. आणि मस्त आम्हाला खूप जेवण आवडलं. व्यवस्थित असणार तुमची ऑर्डर. तुम्ही जेवण म्हणजे करता चांगलं पण तुम्ही प्रेमाने वाढलत आम्हाला म्हणून ते अजून चांगलं लागलं. काय ग हो ना. सगळ्यांना आग्रहाने वाढलत म्हणून. तरी किती वर्षापासून तुम्ही हे लावताय आता? हे आता मी फक्त 6 महिना जमटम झालाय. हो ना 6 महिन्यापासून. पावसात नसणार. पावसात असणार आहे. आपण पाऊस इथे जोरदार येतो म्हणतात. मग कसं काय ठेवाल तरी? इथे खोका बांधायचा आम्हाला. अच्छा. चला म्हणजे पावसात जे येणारे आहेत त्यांच्यासाठी खाण्यापिण्याची सोय तर इथे होऊ शकते. फक्त दिलेल्या नंबरवरती आधीच सांगायचंय ना फोन करून. कांदा पोहे कांदा भजी 10-15 मिनिटात. आणि किती वाजेपर्यंत असेल संध्याकाळी? संध्याकाळी 5:30 पर्यंत. 5:30 नंतर तसं पण मंदिरात वरती एवढ्या कोणी येत नसेल काळोखातनं ना. चला भेटूया पुन्हा. कसं इथं कोण 5:30 ला आलं तर आम्हाला 7 पण वाजतात. पण नाही कोणतं आम्ही 5:30 ला बंद करतो. बरोबर आहे. चला भेटूया पुन्हा. छान वाटलं तुम्हाला भेटून. सप्तेश्वर महादेवांचा आशीर्वाद, निसर्गाचं सानिध्य आणि या मामांनी बनवलेलं गरम गरम रुचकर जेवण अगदी तृप्त मनाने आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली. हर हर महादेव.